नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज रोजी आपला फ्लावरचा प्लॉट हा 5 दिवसात झालेला आहे। तर आज आपण इथे युरियाचा पहिला डोस टाकू राहिलोय। आता आपण या प्लॉटमध्ये पूर्णपणे 25,000 काडी लावलेली आहे फ्लावरची। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मला भरपूर कॉन्टॅक्ट करता, मेसेज करता नेमकी व्हरायटी कोणती लावली आपण। तर आपण या प्लॉटमध्ये पूर्णपणे म्हणजे आपण जो पहिला प्लॉट लावला त्या प्लॉट्समध्ये आपण 15-22ची व्हरायटी लावलेली आहे। आता इथं पण आपण 15-22चा प्लॅन होता व्हरायटी लावायचा फ्लावरची, पण आपल्याला ते रोप भेटले नमुळे आपण इथं 60-99 हे रोप आपण चॉईस केलेलं आहे। तर आपल्या या प्लॉटमध्ये 60-99 जे 25,000 काडी आपण पूर्णपणे लावली आहे पूर्ण प्लॉटमध्ये। तर आज आपला युरियाचा पहिला डोस टाकतोय आपण। आता आपण या पूर्ण प्लॉटसाठी 3 ते 4 गोण्या युरियाच्या वापरणार आहे। तर भरपूर शेतकरी आहे ना युरियाचा वापर करते नाही, पण कसं आहे माहिती आहे का, झाडाच्या चांगल्या वाढीसाठी युरिया एकदम उपयुक्त आहे। म्हणजे युरियाचा डोस हा पहिला टाकलाच पाहिजे। आता मी कमीत कमी 6 वर्षापासून फ्लावर करतोय, आपण पहिला डोस हा युरियाचा टाकतोय, कन्फर्म युरियाचाच टाकतो। आता कसं माहिती आहे का, आता सध्याची जर रेंज पाहिली फ्लावरची तर 25 आजचे बाजारी 25-26 रुपयाचं मार्केट होतं। आता प्रत्येक शेतकऱ्यांनी फ्लावर हे पीक करायला पाहिजे, माझं असं मत आहे। फक्त जास्त थोडं थोडं महिना करायला पाहिजे, फ्लावर पिकाकडे वळलं पाहिजे। पण कसं आहे माहिती आहे का, फ्लावरचा एक वेळ असा येतो का त्यावेळेस भरपूर मार्केट राहतं, आणि एक वेळ असा येतो की तेव्हा मार्केट कमी होऊन जातं। त्यामुळं फ्लावरच्या बाजारभावाचा विचार न करता आपण प्लॉट चांगला पिकवायचा। आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी कोबी, फ्लावर, वांगी या म्हणजे जे तरकारी पिकं आहे ना त्याकडे वळायला पाहिजे। म्हणजे शेतकऱ्याची जर लाईफ जर सुखी समृद्धी जर करायची असेल तर शेतकऱ्यांनी हमखास तरकारी पिकांक वळायला पाहिजे। म्हणजे शेतकरी आपला आहे ना सुखी होणार। आणि कसं आहे माहिती आहे, 144 कोटी लोकसंख्या आहे पूर्ण भारतामध्ये। तर एवढ्यांना काही दगड माती खाणार नाही, त्यांना हे कोबी, फ्लावर खाल्याशिवाय तर वांगी खाल्याशिवाय काही ते पोट भरू शकत नाही। किती पण जॉब करा, नोकरीवाले व्हा, पण त्यांना आपण शेतकरी जे पिकवण ते खाल्याशिवाय तर काही ते राहू शकत नाही। त्यामुळे मला तर वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी तरकारी पिकांमध्ये शिरायला पाहिजे। प्रत्येक शेतकऱ्यांनी 20 गुंठे एक एकर म्हणजे थोडा थोडा भाजीपाला करायलाच पाहिजे। धन्यवाद।